सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 4D मधील राजकीय वातावरण तापलं असताना भाजपने टाकलेला कथित रडीचा डाव फसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी विश्वनाथ बिडवे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज बाद करण्याचा भाजपकडून केलेला प्रयत्न अखेर अपयशी ठरलाय। भाजपचे अनंत जाधव यांनी बिडवे यांनी त्यांच्या मालमत्तेवरती कर भरला नाही अशी हरकत दाखल करत अर्ज बाद करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा आरोप केला जाते। मात्र निवडणूक कायद्यामधील तज्ज्ञ विधिज्ञ आहेत अंबरीश खोले यांनी प्रभावी युक्तिवाद सादर करत संबंधित घर हे बिडवे यांच्या आजोबांच्या नावावर असल्यानं उमेदवारावरती कर भरण्याची जबाबदारीच येत नाही असं स्पष्ट केलंय। हा युक्तिवाद ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपचे अनंत जाधव यांचे आक्षेप फेटाळून लावलेत। अर्जाला भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अनंत जाधव यांनी हरकत घेतली होती। त्या हरकतीनुसार त्यांचं असं म्हणणं होतं की विश्वनाथ दत्तात्रय बिडवे हे महानगरपालिकेचे थकबाकीदार आहेत। त्यांची जवळ 51,000 काहीतरी पुढची रक्कम ही थकबाकी आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी महानगरपालिकेकडून आजच्या तारखेचा एक दाखला आणून हरकत घेतली होती। आम्ही ती हरकत चुकीची आहे। विश्वनाथ दत्तात्रय बिडवे यांच्या नावावर कोणत्याही प्रकारची मिळकत नाही। उमेदवारी नामनिर्देशन अर्जामध्ये आम्ही स्थावर मालमत्तेचा तपशील निरंक म्हणून लिहिलेला आहे। ज्या मिळकतीचा टॅक्स थकीत आहे असं अनंत जाधव यांचं म्हणणं होतं, ती मिळकत उमेदवार विश्वनाथ दत्तात्रय बिडवे यांच्या मयत आजोबा विश्वनाथ दत्तोबा बिडवे यांच्या नावाची होती आणि त्या नावानेच टॅक्स पावती आजही आहे। विश्वनाथ दत्तात्रय बिडवे यांच्या नावाची कोणतीही स्वतंत्र मिळकत नसल्यामुळेच उमेदवारी नामनिर्देशन अर्जामध्ये आम्ही निरंक अशी माहिती भरलेली होती। त्यांचा असा दावा होता की आम्ही टॅक्स एकतर थकीत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही खोटं ॲफिडेव्हिट दिलेलं आहे। अशी हरकत आम्ही उत्तर दिल्यानंतर, समाधानकारक उत्तर दिल्यानंतर आणि सिटी सर्वेचा दाखला आम्ही पुराव्यानिशी जोडल्यानंतर रिटर्निंग ऑफिसरनी हरकतीमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही या मुद्द्यावर त्यांची हरकत नामंजूर। विश्वनाथ बिडवे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवलाय, त्यामुळे भाजपचा अर्ज बाद करण्याचा प्रयत्न सपशेल फसलाय। दरम्यान बिडवे यांचा अर्ज हा मंजूर व्हावा यासाठी अनंत चंदनशिवे, विवेक फुटाणे यांनी सातत्यानं पाठपुरावा करत प्रयत्न केल्याची माहिती समोर आहे। या संपूर्ण प्रकरणावरती प्रतिक्रिया देताना विश्वनाथ बिडवे यांनी भाजपवरती जोरदार टीका केली। भाजपने असे रडीचे डाव टाकून उमेदवारांना त्रास देण्यापेक्षा थेट मैदानात येऊन लढावं। मी जरी लहान दिसत असलो तरी माझा समाज, मित्रपरिवार आणि मतदारसंघामधील नागरिक मोठ्या संख्येने माझ्या पाठीशी उभे आहेत। भाजपची फसवी आणि दबावाची राजकारणाची पद्धत मतदार सहन करणार नाही असं ठामपणे त्यांनी व्यक्त दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते। गेले 1 तास 1.5 तास तेच चाललेला। सोलापूर शहराच्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये माझ्या नावाचं कायच नाही आहे आणि त्यात काय झालं आहे महत्त्वाचं म्हणजे माझं नाव विश्वनाथ दत्तात्रय बिडवे, माझ्या आजोबांचं नाव विश्वनाथ दत्तोबा बिडवे, आजोबांचं नाव मला ठेवलं आहे आणि मी म्हणजे लिंगायत समाजात एक हे आहे की असं आजोबांचं नाव नातूला ठेवतात, आज पण ती प्रथा आहे। त्यामुळे ना त्यांना ते असं वाटलं की मी स्वतःच थकबाकीदार आहे असं त्यांना वाटून त्यांनी माझा फॉर्म आहे ना अवैध ठरवण्याचा प्रयत्न करत होते। मग आम्ही पण ते जे पण काय वकील साहेब आहेत सगळेजण जे काय सत्य माहिती आहे ती निवडणूक अधिकारी साहेबांना सर्व काही दाखवून दिली व्यक्त केले। या घटनेमुळे प्रभाग क्रमांक 4 मधील निवडणूक आणखीन रंगतदार होण्याची चिन्ह आहेत। उमेदवारी अर्ज छाननीच्या प्रक्रियेत दबाव आणि हरकतीच्या राजकारणावरतीही प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे।